परंतु जर पाहायचं झालं तर त्याची कामगिरी एवढी सखोल झालेली नाही। हा महत्त्वाचा सामना आहे आणि नक्कीच कर्णधाराची त्याच्याकडून यावेळेला नक्कीच अपेक्षा असणार आहे। परंतु यावेळेला चेतन म्हात्रे यांनी टॉस का बॉस मध्ये सांगितलं की त्याची खरी मदार जी आहे ती प्रतीक मडवी आणि तन्मय म्हात्रे याच्यावर, कारण गोलंदाजी आहे। यावेळेला मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, ऑफस्टंपची लाईन सोडून जाणारा चेंडू होता, परंतु मात्र यावेळेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली। गुडलेंच्या पाठीमागे चेंडू टाकला होता, चेंडूला गती जी दिली होती ती अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी दिली होती। त्याच्यामुळे या चेंडूवर मात्र कोणतीही धाव नीरज पारांगे याला घेता आलेली नाहीये। स्ट्राईक करत असताना यावेळेला मात्र पॉवर प्लेचे षटक हाताळत आहे नीरज पारांगे। काहीसा अडथळा या ठिकाणी येत आहे, मला वाटतं काहीसा विकेट किपिंगच्या बाबतीमध्ये थोडासा बोलत असताना मला वाटतं त्याला काही प्रॉब्लेम आला असेल। क्या बात है। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायचं झालं की नाही तर क्रिकेटच्या विश्वामध्ये विकेट कीपर हा कधीच गप्प नसतो। आपण नंतर एक उदाहरण पाहूया। यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे आणि हा झेल टिपला जातोय आणि पहिला हादरा या ठिकाणी पाहतोय SK11 संघाला। कमांड डीजे होतं की विकेट किपिंगच्या बाबतीत स्लेजिंगचा जो प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं ते मात्र नीरज पारांगे यांनी। तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा किस्सा घडला होता की ज्यावेळेला ऑस्ट्रेलियाचा इयान हिली विकेट किपिंग करत होता त्यावेळेला इयान बॉथम त्या ठिकाणी फलंदाजी करत होते आणि इयान हिलीने त्यांना चेतवताना त्या ठिकाणी इयान बॉथमला असं सांगितलं की म्हणला तुझी बायको आणि माझी मुलं कशी आहेत। त्यावेळेला पाहायचं झालं तर एका असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्या इयान बॉथमनी रागामध्ये न येता त्याला संयमतेने उत्तर दिलं की माझी बायको अतिशय सुंदर आहे पण तुझी मुलं मंदबुद्धीची आहेत। काय उत्तर दिलं होतं त्याडी, काहीही स्वतःचा संयम न सोडता। तर असं स्लेजिंगचे प्रकार या ठिकाणी घडत असतात, बऱ्याच वेळेला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर यावेळेला आपण पाहतोय पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र SK11 संघाची। जयेश बावकर या ठिकाणी वन डाऊन साठी आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्यांनी चेंडू भिरकावून दिला। चेंडू चाललाय सीमारेषेजवळ, आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय मात्र चेंडू टिपलेला आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते। या चेंडूवर मात्र मिळतात 2 धावा आणि ऑफ द मार्क होते SK11 संघाचा। या षटकातील हा चौथा चेंडू होता मला वाटतं आणि चौथ्या चेंडूवर मिळतात फक्त 2 धावा। पॉवर प्लेचे षटक आहे आणि प्रतीक मडवी प्रतिमात्मक या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहतोय। कर्णधाराने जो विश्वास आपल्याकडे दाखवलेला आहे त्या कुठेतरी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा मात्र पक्का निर्धार त्यांनी केलेला आहे। तर या ठिकाणी जयेश बावकर पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातोय का, परंतु मात्र यावेळेला झेल सुटला जातो। लोण्याचा गोला मात्र या ठिकाणी तन्मय म्हात्रे याच्या हातातून सुटलेला आहे। पुन्हा एकदा मात्र यावेळेला एक संधी मिळते ती मात्र या ठिकाणी जयेश बावकरला। पकडो कॅच जीतो मॅच असं नेहमीच क्रिकेटच्या बाबतीत बोललं जातं आणि क्रिकेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर झेल सुटल्यानंतर आपण काय काय गमावलं या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। हर्षल गिफ्टने झेल सोडला, स्टीवाचा वर्ल्ड कप गमावला। त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर पाकिस्तानच्या हरीश रौफने सुद्धा झेल सोडला आणि नक्कीच त्यांनी सुद्धा वर्ल्ड कप गमावला आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या ठिकाणी तन्मय म्हात्रे याच्याकडून झेल सुटलेला आहे, याचा कामयाबा भोगतना न पडे। या वेळेला मात्र चांगले क्षेत्ररक्षण होते कव्हर मध्ये आणि सुंदर दर्जाचं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे। पहिलं षटक संपलं, पॉवर प्लेचं षटक होतं, शक्तिवर्धक खेळ या ठिकाणी पाहायला मिळणार होता, तसा मात्र खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला नाही। 1 विकेट गमावून या ठिकाणी SK11 संघ धावा जमवतोय फक्त 3 आणि आपण जातोय राहुल ताडकर यांच्याकडे। धन्यवाद दादा। आपण प्रथम क्षेत्ररक्षण करताना आणि प्रथम गोलंदाजी करताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती प्रतीक मडवी। मगाच्या मॅच मध्ये त्यांनी एक मेडन षटक हाताळलं होतं। पहिला जो सामना झाला त्यामध्ये मेडन षटक हाताळणं, कारण NPL सारख्या भव्यदिव्य स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकणं एक उजवी बाजू आहे, कारण एखाद्या कसब लागलेली असते गोलंदाजाची, कारण दिग्गज खेळाडू त्याच्या समोर असतात आणि सर्वांना हुलकावणी देत पूर्णतः षटक मेडन टाकणं ती गोष्ट साधी नाही आणि ती साध्या सोप्या पद्धतीने केले। मी म्हणून त्याला म्हणतो निडी एक्सप्रेस नावानी जी उपाधी दिली ना ती योग्य आहे। तर वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरा षटक हॅलो घेऊन आलाय फैज चोगले। खरोखर फैज चोगले म्हटलं ना तर खरोखर NPL गाजवलाय, त्याच्या नावाचा बोलबाला सर्वांच्या मुखात आहे, कारण
लगातारच्या 3 चेंडूवर षटकार असू द्या, गोलंदाजी असू द्या, आता मगाची मॅच पाहिली असाल तर अप्रतिम दर्जाचा कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर लेगला मारलेला तो षटकार कोणी विसरणार नाही. नक्कीच गुणी खेळाडू आहे हा आलिशान नागोटणे संघाला बिलॉंग करणारा हा परफेक्ट ऑलराऊंडर. यावेळेला मात्र या वर्षी त्यांनी गोलंदाजीकडे फार लक्ष दिलेलं आहे. अन्यथा त्याचं लक्ष फलंदाजीकडे होता, परंतु संघाची गरज लक्षात घेता यावेळेला फयेज सोगले या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन. यावेळेला मात्र पहिला त्याचं स्वागत करतोय. या ठिकाणी पाहतोय आपण तारामंडल मध्ये पाठवून दिलेला आहे, ज्याला आपण म्हणावं की या ठिकाणी फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. या वेळेला मात्र जयेश बावकर याला मिळालेला जो जीवदान आहे त्या जीवदानाचा या ठिकाणी तत्पूर्वी निश्चितच नागोटण्याचा लॉगर म्हणून जो प्रसिद्ध आहे मुकुंदजी ताडकर इथं उपस्थित झालेत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, कारण जेव्हा आपला ऑप्शन 16 पाहायला मिळतो दरवर्षी नागोटणे असोसिएशनला अतिशय मोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून केलं जातं. नक्कीच मुकुंद ताडकर आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. यायचं आपण या स्टेजकडे. नागोटण्याचा ब्लॉगर म्हणून ज्याचा नाव गाजत आहे तो मुकुंद याचा या ठिकाणी आम्ही नक्कीच सत्कार करणार आहोत. सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, कारण प्रथम पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता जरूर, नंतर मात्र कमबॅक केलाय अतिशय सुरेख. चेंडूने अधिक उचली घेतले, स्लोवर पद्धतीचा चेंडू जरूर राहिलाय, पण अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फोटो घ्या दे मोबाईल दे तुझा फोटो काढते. टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, एक गुणी कलाकार आहे नागोटण्याचा लॉगर. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची मौल्यवान कामगिरी आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून करत असतो. माझी त्याला विनंती असेल छोट्या छोट्या ब्लॉक करून आपल्या खेळाडूंचं नाव कसं पुढे जाईल याच्याकडे लक्ष दे. पैचोगले काय म्हणशील या गोलंदाजाबद्दल? नक्कीच सुरुवात मात्र SK11 संघाने चांगली केलेली आहे, परंतु मात्र कमबॅक करणारा हा खेळाडू आहे. तो फारशी संधी मात्र देणार नाही, परंतु पंकज बावकर एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला मात्र पहिली विकेट गमावल्यानंतर पहिल्या षटकामध्ये थोडासा संयम बाळगून या ठिकाणी खेळणार आहे, कारण त्याला माहिती आहे की अजूनपर्यंत 4 षटकं येणारे आहेत आणि 4 षटकांमध्ये आपल्याला फार मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. एक झेल मगाशी सुटला होता तो मात्र जयेश बावकरचा, त्याच्यामुळे जयेश बावकर हा काही शांत बसणार नाहीये. त्याच्याकडे आक्रमकता आहे आणि ती या ठिकाणी तो वापरण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि ते त्याने दाखवून सुद्धा दिलेला आहे. यावेळेला मात्र रिव्हर्सिपचा फटका खेळलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली आहे, मात्र यावेळेला सुंदर झेल. वा 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 क्या बात है. मात्र यावेळेला क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर या ठिकाणी पुढे जाऊन धावून झेल घेणं तेवढं सोपं होतं, परंतु मात्र मागे येणं झेल घेणं फार कठीण आहे. कम ऑन डीजे. तर खरोखर 2 लाखाच्या वरती म्हणजे 4 मिलियन वगैरे फॉलोअर्स होतील. मग मात्र रील बनवावीच लागेल का? नक्कीच. पण यावेळेला मात्र यश मिळते ते मात्र या ठिकाणी फैज सोगलेला, ज्यांनी सुरुवात चांगली केली होती तो मात्र या ठिकाणी फलंदाज मात्र तंबूमध्ये परत गेलेला आहे आणि त्याच्यात आता जोडीचा खेळाडू या ठिकाणी दानिशला आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय आणि दानिशकडे चांगला क्षमता आहे, चांगला फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा आलिशान नागोटणे संघाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. गोलंदाज आहे तो फैज सोगले आणि फलंदाज आपण पाहतोय दानिशकडे. तर दानिशकडे यावेळेला धावा जमवण्याची जबाबदारी आहे, परंतु त्याच वेळेला जर आपण पाहायचं झालं तर विकेट सांभाळण्याची सुद्धा त्याच्यावर जबाबदारी असणार आहे, कारण लागोपाठच्या 2 षटकांमध्ये 2 खंबे फलंदाज माघारी परततात. मात्र यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू फिरकावून दिलेला आहे. चेंडू चाला सीमारेषा पार, चेंडू होते फरार, धावा येतील 4, दिल मागे मोर, धावा
शेवटचा चेंडू असणार आहे. षटकातील 15 धावा आपण धाव फलकावर या ठिकाणी पाहतोय. 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर यावेळेला मात्र आक्रमकता या ठिकाणी मात्र येणारा फलंदाज सुद्धा सोडत नाहीये, कारण त्याला माहिती आहे की हा जो सामना आहे तो मात्र आपल्याला पार पाडायचाच आहे, तो मात्र जिंकण्याच्या स्वरूपामध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. फैज सोगले सुंदर दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत केलेली आहे, मात्र यावेळेला पुन्हा एकदा फिरकावून देते. फाईनलच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमा रेषा पार. गरज रहा है बल्ला, मचा रहा है हल्ला. दानिश अंसारी ऑन द फायर. कम ऑन. आपलं खरोखर आभार व्यक्त करतोय. यावेळेला मात्र षटकाची समाप्ती झालेली आहे आणि षटक संपल्यानंतर 2 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय. 2 गडी बाद 21 या धावसंख्येवर पोहोचले. दर्जाचे डीजे मास्टरिंग होते ऐश्वर्या माली यांच्या माध्यमातून. 2 दिवस आपण पाहतोय अतिशय सुरेख असे ध्वनी, आपल्यापर्यंत मंत्रमुग्ध करणारी गाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला वाजवताना दिसतात ऐश्वर्या माली. तर फैज सोगले याचं षटक थोडंसं महागडं पडलं, 1 विकेट जरूर त्यांना मिळाला, परंतु मात्र या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार अशा जवळजवळ 18 धावा या षटकामध्ये गेलेल्या आहेत. आणि आता मात्र तिसरं षटक म्हणजे 50-50चे षटक. धावसंख्या जर आपण यावेळेला धावफलकावर जर पाहायची झाली तर 2 गडी बाद 21 या धावसंख्येवर आपण जाऊन पोहोचलेलो आहे. तर तन्मय मात्र या ठिकाणी मारा करणार आहे उजव्या हातानं. राऊंड विकेटने हा मारा करणारा खेळाडू नेहमी ज्या वेळेला त्याला गोलंदाजी करताना पाहतो आपल्या संघाकडून, त्यावेळेला मात्र तो नक्कीच राऊंड विकेटचा जास्त वापर करत असतो. आणि यावेळेला विलेज एंड करून मारा करणार आहे. तिसरे षटक आहे, समोर आहे तो मात्र पंकज बावकर. यावेळेला मात्र पंकज बावकर ठोकते स्वेरलेच्या दिशेने. चेंडू चाललाय तारामंडल मध्ये, षटकार होतोय. पहिल्या चेंडूवर येतोय घणाघाती प्रहार. पाहतोय राहुल की का मी शांत होतो, का मी गप्प राहिलो होतो, का मी थांबून राहिलो होतो आणि मी का या ठिकाणी माझी बॅट थांबवली होती. मी वाट पाहत होतो योग्य संधीची, मी वाट पाहत होतो योग्य वेळेची. ती वेळ या ठिकाणी आलेली आहे, ती संधी मला मिळालेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 50-50 या ठिकाणी मारा असताना पहिल्या चेंडूवर सलामी देतो या ठिकाणी स्क्वेअरलेच्या दिशेने स्पेअर फटका मारतोय तो मोठा मॅन फ्रॉम या ठिकाणी पाहतोय पंकज बावकर. ज्यासाठी मला पाठवलेलं आहे, जी मदार माझ्या खांद्यावर सोपवलेली आहे ती या ठिकाणी मी पार पाडणार आहे. मी संरक्षण करणार आहे आणि धुळधान करणार आहे. या ठिकाणी लयलूट करणार आहे ती मात्र मी धावांची. तन्मय मात्रला या ठिकाणी मात्र त्याचं तन मन या ठिकाणी विस्कलित केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, षटकार. या वेळेला मात्र तन्मय मात्रने मात्र मारा बदलला. या वेळेला मात्र दिशा बदलली, या वेळेला मात्र गती बदलली आणि व्हेरिएशन आणले आपल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जर षटकार आल्यानंतर एखादा जर गोलंदाज असेल तर हात पाय घालून बसेल, आपलं मनोबल खच्ची करून बसेल. मात्र या वेळेला तन्मय मात्र पाहतोय की जसा त्याला फटका बसेल तसा मात्र त्याचं या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे आणि चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं. एक चांगल्या गोलंदाजाची ही एक असणारी चांगली निशाणी आपण पाहतोय. दुसरा चेंडू निर्धाव, धावसंख्या पाहतोय 27 धावा धाव फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता पंचांकडे, मात्र दाद मागितली नाही, कारण कळलं होतं की हा चेंडू मी सेफाला होऊन खेळलेला आहे. त्याच्यामुळे थोडासा ऑफस्टंपच्या बाजूने गेलेला चेंडू, बॅट आणि चेंडू याचा संपर्क झालेला नाही आणि दरम्यान जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, विसावतोय. निर्धाव चेंडू होतोय, सांगता होते एका निर्धाव चेंडूची. धावसंख्या स्थिर. या ठिकाणी तन्मय मात्र कमबॅक मात्र जोरदार. जय एंटरप्राइजेस आणि भावार्थ एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय आदरणीय दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सोपानदादा जांभेकर यांचं इथं आगमन झालंय. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय दादा. नक्कीच सोपानजी जांभेकर, मला वाटतं त्यांच्या सोबत सुधीर जांभेकर आहेत आमचे वर्गमित्र. तर खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर या ठिकाणी स्वेर मारा करतोय. यावेळेला मात्र दिशा थोडीशी बदलली होती. आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय, त्यांना या ठिकाणी स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. दरम्यान तन्मयला आपण पाहतोय यावेळेला मात्र चेंडू भिरकावून दिला, हवे झेल होतोय का आणि झेल टिपला जातोय, विकेट घेतली जाते. कम ऑन डीजे.
निश्चितच जय एंटरप्राइजेस आणि भावार्थ एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय स्वपनदादा जांभेकर आमच्या समवेत जोडले गेले आहेत. निश्चितच त्यांची मॅच सुद्धा रंगत आहे. नॉकआउट मॅच आहे. हरेल तो या स्पर्धेतून बाद होईल आणि जिंकेल तो मात्र या मानाच्या चषकावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज राहील. राहुल, आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी सुद्धा फायनलिस्ट जर पाहायचं झालं तर चेतन म्हात्रे आज सुद्धा मला वाटतं फायनलिस्ट मध्ये होता आणि चेतन चांगला संघ हाताळला होता त्यावेळेला सुद्धा. आणि यावेळेला सुद्धा चेतनकडे एक चांगली क्षमता आहे. त्यांनी कर्णधाराची जी जबाबदारी आहे ती अतिशय सक्षमपणे या ठिकाणी पेललेली आहे आणि त्याला पाठिंबा नक्कीच त्याच्या ऑनर्सचा असणार आहे. कारण सोपानजी जांभेकर सारखा ऑनर्स आहे आणि किशोरभाई म्हात्रे सारखा या ठिकाणी ऑनर्स आहे. मात्र तन्मय हा जो आधारस्तंभ दाखवला तर तो आधार आहे हे मात्र सिद्ध करून देतोय तन्मय प्रतीकसाठी. आणि यावेळेला मात्र प्रतीक खेळतोय. चेंडू त्याला सीमारेषेच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकललेला आहे आणि 10 धावांचा टार्गेट या ठिकाणी पुरा केला जातोय. धन्यवाद या ठिकाणी प्रतीक. कम ऑन डीजे. वा, या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू हा मात्र ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळेला घाई करणार नाही. मात्र यावेळेला पूर्ण विश्वास होता. प्रतीक पाटील या ठिकाणी आपण धावसंख्या जर पाहायला गेलं तर तिसरा षटक म्हणजे 50-50 षटक संपल्यानंतर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून मगाशी जो पंकजचा विकेट घेतला होता तन्मयनं त्यासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. 33 धावा होत्या आणि या षटकामध्ये 5 धावा ऍड केल्या आणि धावसंख्या होते ती 38 आणि मात्र यावेळेला आपण पाहतोय राहुलकडे जाऊया तर निश्चितच 3 षटकांचा खेळ झालाय. पहिला षटक अतिशय चांगल्या प्रकारे पडल्यानंतर दुसरा षटक थोडंसं महागडं ठरलं फैज चोगलेचा. त्यानंतर मात्र तिसरा षटक जेव्हा हाताळताना आलेला तेव्हा 50-50 चान्सेस दोन्ही संघांकडे राहतात. कारण एखादा संघाला तो सुखद अनुभव देणारा षटक असतो तर एखाद्याला दुःखद अनुभव. आता दुःखद अनुभव का तर 5 धावा या प्लस मिळाल्या जातात. इथे एका धावेसाठी झुंजावं लागतं तिथे मोबदल्यात 5 धावा बोनस स्वरूपात मिळतात. पण यावेळेला नक्कीच पाहावं लागेल की चौथं षटक कोणाकडे देणार आहे. कारण चौथं षटक जर पाहायचं झालं तर यावेळेला आपण धावसंख्या जी पाहतोय ती 38 आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच यावेळेला जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा चौथ्या षटकामध्ये असणार आहे. परंतु यावेळेला षटकाची जी दिशा आहे ती दिशा मात्र आहे ती मात्र कंपनी एंड कडून असणार आहे. त्याच्यामुळे प्रतीकसाठी आणि या ठिकाणी दानिशसाठी फार मोठं आव्हान असणार आहे. परंतु यावेळेला आपण या मोसममध्ये जर पाहायचं झालं ज्यावेळेला 50-50चा आणि दोन्ही एंड करून खेळण्याचा ज्यावेळेला या ठिकाणी मनसुबा तयार केला गेला त्यावेळेला जे कंपनी एंड कडून जे षटक आहे तो खेळणारा जो खेळाडू आहे तो यावेळेला रिव्हर्स स्वीपचा जास्त वापर करताना आपल्याला दिसला राहुल. पण आतापर्यंतचा आपण जर विचार केला षटकांचा आणि आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला तर चेतन म्हात्रे हा गोलंदाजीमध्ये पण उजवा ठरलाय. कारण अतिशय प्रत्येक सामन्यात त्याने वाकडण्याजोगी कामगिरी केली. कर्णधार पदाची भूमिका पार पडताना उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी त्याच्या माध्यमातून सतत आपल्या जय आणि भावार्थ एंटरप्राइजेस संघासाठी महत्त्वाची ठरली. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, एक डीप मिड ऑफ लाईक खेळाडू आहे, डीप मिड विकेट लाईक खेळाडू आहे, डीप लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे, एक काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू ठेवलेला आहे आणि डीप लॉंग ऑनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी यावेळेला सजवताना चेतन म्हात्रे क्या बात आहे. नक्कीच तुझी वाहवा करावी तेवढी कमी आहे. परंतु मात्र एक दुसरा कर्णधार SK संघाच्या त्याच्या समोर आहे. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते. मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही खेळाडू आहेत ते नक्कीच चांगली कामगिरी या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 2 नी पुढे सरकवते आणि या 2 धावसंख्येबरोबर आपण जर पाहायचं झालं तर 40 धावांचा टप्पा यावेळेला SK11 संघ पार करताना दिसतो. आता SK11 संघाची जी धावगती आहे ती पाहता या ठिकाणी नक्कीच 65 धावा हा मला वाटतं टार्गेट याने ठेवला असावा. चेतनचं षटक पहिले चेंडूवर येतात 2 धावा आणि नक्कीच हा षटक सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर हो या वेळेला मात्र पंचांकडे दाद मागितलेले आहे. चेंडू मात्र डावी यष्टी सोडून गेला होता. विकेट किपर त्या ठिकाणी जनार्दन बडेला पाहतोय. पंचांचे हात मात्र जमिनीला समांतर होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात
आणि या चेंडूला मिळते मात्र चुकीला माफी नाही असं म्हटलं गेलंय. तर या स्क्वेअर चेंडूला मात्र माफी केली जाणार नाही, तर त्याला शिक्षा दिली जाते आणि या शिक्षा मिळते एका धावाची आणि अवांतर स्वरूपामध्ये सुद्धा एक धाव म्हणजे 2 धावा या ठिकाणी आपल्याला वाढतात. एक चेंडू मात्र एक्स्ट्रा या ठिकाणी आपल्याला व्हायला पाहिजे. प्रत्येक गोलंदाज हा विचार करत असतो की मला जास्तीत जास्त फक्त 6 चेंडू या ठिकाणी टाकायचे आहेत आणि जर अवांतर गेलं तर मात्र तो एक बोनस मिळतो विरुद्ध संघाला आणि तो देऊ नये असा नक्कीच चेतनचा विचार असेल तर नक्कीच कमबॅक करेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 42. यावेळेला मात्र लाईन मध्ये थोडासा बिघाड होताना दिसते, रनिंग मध्ये थोडासा बिघाड होताना दिसते. मात्र आयत्या वेळी चेंडू टाकताना थांबला मात्र, कारण त्याला असं वाटलं की आपला रनिंग बदललेला आहे, चेंडू कुठेतरी वाहवत जाणार आणि म्हणून तो थांबला. तर निश्चितच आपल्या कॉम्बो बॉक्स मध्ये जोडले जातील. पोकले सर एक उत्कृष्ट असा समालोचक, खराबटी गावाचा बुलंद आवाज आपल्या समवेत जोडले जातात. चेतन यावेळेला मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, नक्कीच त्या ठिकाणी धावचित करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतो एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते. एक चांगली संधी या ठिकाणी गमावली चेतन म्हात्रेंनी, कारण असं मी म्हणेन की दानिश हा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज आहे, उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे आणि तो या ठिकाणी आपली भूमिका चोख बजावताना या ठिकाणी पाहतोय आणि अशा खेळाडूची जर रनआउटची सारखी संधी जर आपल्याला मिळते तर तो नक्कीच घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेतन सारखा खेळाडू, चेतन सारखा कर्णधार करणारच आहे. भले एखादी धाव एक्स्ट्रा गेली तरी चालेल, परंतु मात्र जर हा विकेट मात्र मला मिळाला तर नक्कीच माझ्या संघासाठी तो लाभदायक ठरणार आहे. परंतु या वेळेला मात्र जीवदान मिळते ते दानिशला. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पुन्हा एकदा सरकते एका धावेने पुढे. धावसंख्या 44. यावेळेला मात्र उंची दिलेला चेंडू होता, गोडल्यांच्या पाठीमागे टाकलेला चेंडू, चेंडूला अचूक उंची दिली होती. मात्र यावेळेला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी इशारा येतोय पंचांचा की नक्कीच हा चेंडू निर्धाव गेला असता, परंतु मात्र चेंडू विकेट किपरला सापडला नाही. विकेट किपर आहे जनार्दन बडे. जनार्दन बडेकर जबरदस्त क्रिकेटचा अनुभव आहे. गेल्या वर्षी जी नागोठणा प्रीमियर लीग झाली त्या प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा जनार्दन बडे या ठिकाणी आपण विकेट किपिंगचं काम करताना पाहतोय. तर पुढील चेंडू घेऊन या ठिकाणी सज्ज झालाय तो मात्र चेतन म्हात्रे. या वेळेला नक्कीच विचार करेल की एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार खेचायचा आहे आणि तसा प्रयत्न या ठिकाणी करताना मात्र प्रतीक दिसत नाहीये, कारण अचूक चेंडू टप्प्यावर पडत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी 2 सिंगल डबल सिंगल अशा प्रकारे धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. या चेंडूवर सुद्धा येतात मात्र 2 धावा. धावसंख्या 2 पुढे पुन्हा एकदा सरकते. या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलक हलताना या ठिकाणी 46 धावा धाव फलकावर येत आहेत आणि काहीसे चेंडू या षटकातील शिल्लक असणार आहेत. 47. या षटकातील 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. 4थं षटक आहे, मात्र यावेळेला जी हाणामारी पाहिजे ती मात्र प्रतीकडून पाहायला मिळत नाही किंवा दानिशकडून आपल्याला पाहायला मिळत नाही. कदाचित त्यांचा शेवटच्या षटकावर डोला असावा की आपण दोघेही फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत शेवटचं षटक खेळण्यासाठी राहिलेला असायला पाहिजे. चेतन म्हात्रे यावेळेला मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळेला चेंडू एकट्यावर आदळलेला आहे, परंतु मात्र त्यावेळेला फलंदाज मात्र क्रीजमध्ये पूर्णपणे पोहोचलेला आहे. 48 धावा या ठिकाणी धाव फलकावर आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. मात्र यावेळेला सर अजिबात प्रयत्न झालेला दिसला नाही. एक चेंडू आहे शिल्लक की मोठा फटका आणण्याचा प्रयत्न अजिबात या दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाला नाही. कदाचित मनसुबे त्यांचे नक्कीच शेवटच्या षटकावर त्यांचा लक्ष असावं की एखादा लूज स्वरूपाचा गोलंदाज जर या ठिकाणी जर आपल्याला मिळाला तर त्या षटकात मध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा जमवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा असणार आहे आणि नक्कीच त्यांची नजर या ठिकाणी अजूनही स्थिर करण्याचा प्रयत्न असावा. नक्कीच प्रमोद सर, समोर आपण गोलंदाज पाहतोय चेतन म्हात्रे. तो देखील एक हुशार नामवंत गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात तुम्ही आक्रमण केलं, कारण आपण म्हणतो नेहमी जे आपल्या मनात येईल ते मैदानात होईल असं सांगता येत नाही. त्यामुळे जशा पद्धतीचा चेंडू तशा पद्धतीचा तुमचा फटका खेळणं खूप सारं गरजेचं असतं. आपण पाहतोय 4थ्या षटकाची शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेतन म्हात्रे स्ट्राईकला आपण पाहतोय. दानिश ते मात्र दानिशने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली. आता आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरून जाणार हा चेंडू पंच इशारा करतील आमच्यापर्यंत की हा चेंडू वाईड असेल. वाईड अर्थात वाईड ठरतोय तो आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. या एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 49. इथे आपण पाहतो 49 धावा इथे जमवल्या. अजून 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 7 चेंडूमध्ये अजून बऱ्याचशा धावा जमवू शकतात, मात्र त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. स्लोअर वन चेंज ऑफ पेस आपण पाहिला तर निश्चितपणे चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला आणि
जो चेंडू आपण पाहिला मधल्या स्टंपवर होता तो मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणार आपण पाहिला. वाईड +8 जखमीवर मीठ चोळण्याचं हे काम केलं जातं जिथे वाईट चेंडू पडला आणि त्यानंतर आपण पाहिली ते एक सोटी पद्धतीची धाव चोरली गेली आहे. म्हणजे या 2 धावांनंतर आपण पाहतोय तर तब्बल 51 धावा संघाचं अर्धशतक मात्र इथे साजरं केलं जाते. इथे मात्र जे दडपण दबाव फलंदाजांनी घ्यायला पाहिजे होतं प्रमोद सर ते मात्र आपण पाहतोय तर गोलंदाज घेतोय. नक्कीच या ठिकाणी जर पाहायचं झालं तर क्षेत्ररक्षणाची सुद्धा साथ त्याला मिळत नाहीये. विकेट किपरच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो तर पाठीमागे 2च्या धावा बाईच्या स्वरूपामध्ये सुद्धा एक्स्ट्रा गेल्या आणि ह्या कुठेतरी थांबायला पाहिजे असं मला या ठिकाणी नक्कीच वाटतं. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे गेलेला चेंडू पंचांचा इशारा येणार नाही नक्कीच कारण हा चेंडू त्याच्या खांद्यावरून गेला होता आणि निर्धाव जाते चेंडू. या चेंडूवर कुठलाही प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रतीक पाटीलने केला नाही. नंतर मात्र त्याला नक्कीच या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल की मी हा चेंडू वाया जाऊ दिला कारण हा नक्कीच वाईट स्वरूपाचा चेंडू नाही. मात्र या वेळेला मगाशी जो चेंडू टाकला होता चेतन म्हात्रेने तो वाईट स्वरूपाचा चेंडू गेला कारण त्यांनी विचार केला होता की या साईडने जर चेंडू टाकला पाठीमागून जर चेंडू टाकला तर कदाचित त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न होईल. तिथं माझा क्षेत्ररक्षक मी तैनात केलेला आहे स्क्वेअर लेगला त्याच्या स्वरूपाचा या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरा सुद्धा एखादा वाईट गेला तरी चालेल परंतु जर मात्र फलंदाज चुकी करतोय तर ते माझ्यासाठी फायद्याचं ठरेल असा विचार करून चेतन म्हात्रेने दुसरा चेंडू सुद्धा त्या ठिकाणी त्या स्वरूपाचा टाकला. परंतु यावेळेला मात्र चेंडू उत्तम दर्जाचा आणि तेवढाच प्रतीक मात्र हुशार की त्याने त्या चेंडूला बॅट लावली नाही त्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान आपण पाहतोय 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी झालेली दिसते आणि 4 षटकानंतर धावफलक जो आहे तो 51 त्याचे प्रमोद सर आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतो लुक द बॉल नॉट टू द बॉलर. तुम्ही खेळताना चेंडू पाहायचा आहे कोणता गोलंदाज आहे समोर हे पाहणं गरजेचं नाही कारण कितीही मोठा गोलंदाज असो किती मोठा फलंदाज असो त्याचा प्रत्येक दिवस हा चांगला जाईल हे मात्र काही सांगू शकत नाही. म्हणून चेंडूची मेरिट ओळखून त्यानुसार तुम्हाला फलंदाजी करणं खूप सारं गरजेचं असतं. अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळी येणं बाकी या 6 चेंडूमध्ये निश्चितपणे फलंदाज पाहायला गेले तर 15 ते 15-20 धावा जमिनीचा प्रयत्न असेल. मात्र अंतिम षटकासाठी ज्या गोलंदाजाला 5 रन धाडलं जाईल त्याच्या मनात नक्कीच त्याचा मनसुबा असेल की मला कमीत कमी धावा द्यायच्या आहेत आणि एक साधं आणि माफक आव्हान आपल्या संघासाठी ठेवायचं आहे. काय म्हणाले बाबा? नक्कीच आपण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे कारण क्रिकेट हा नेहमीच वेगवेगळा क्षण दाखवत असतो आणि प्रत्येक मॅच ही नव्याने येत असते आणि तसंच आहे क्रिकेटच्या माध्यमातून आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं जो क्रिकेट विश्वाचा खऱ्या अर्थानं आपण पाहतो डॉन ब्रॅडमनकडे की त्याला शेवटच्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव काढायची होती आणि त्याचा 100चा ॲव्हरेज कायम राहिला असता परंतु मात्र तसा फलंदाज ज्याच्यासाठी फक्त 1 धाव काही महत्त्वाची नव्हती पण त्याला ती 1 धाव सुद्धा काढता आलेली नाही. निश्चित प्रमोद 99.99 त्याचा ॲव्हरेज याची सरासरी आहे त्या फलंदाज 1 धाव म्हणजे काहीच गोष्ट नाही मात्र ते सुद्धा त्याला शक्य झालं नाही. तुम्हाला एक सांगू ना क्रिकेट नशिबाचा खेळ देखील आहे कारण आपण 1992चा वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना पाहिला तर नक्कीच आफ्रिका आणि इंग्लंड या दरम्यान तो सामना झाला होता जिथे आफ्रिका संघ एक चांगल्या स्थितीमध्ये होता तिथे त्यांना जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती. प्रत्येकाला असं वाटलं होतं की हा सामना सहज दक्षिण आफ्रिका सहज जिंकेल कारण मातब्बर खेळाडू मैदानामध्ये उपलब्ध होते. मात्र वरुण राजाचं आगमन झालं नंतर डकवर्थ लुईसचा नियम तिथे लागू झाला आणि त्यानंतर एक जो समोर टार्गेट सेट केले ना ते एक अशक्यप्राय जिथे 13 चेंडूमध्ये 22 असताना तिथे आव्हान त्यांना दिलं 1 चेंडूमध्ये 22 धावांचं. नक्कीच असे फार मोठे क्षण आहेत बघा. आज जर पाहायला गेलो तर 50-50च्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलो तर कितीतरी फलंदाजांनी 200चा टप्पा पार पाडलेला आहे की नाही. जवळजवळ आता जर पाहायचं झालं तर रोहित शर्माच्या बॅटमधून 264 धावा सुद्धा त्या ठिकाणी निघाल्या आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला. पण मात्र क्रिकेटने काय रंग घेतला बघा. कित्येक वर्ष 200 धावांचा टप्पा पार झालाच नव्हता पण तो व्हायला गेला तर जो मास्टर ब्लास्टर फलंदाज आहे तो मात्र सचिन तेंडुलकरच्या हातातून व्हायला गेला. क्रिकेटचा ज्याला भगवान म्हणतात त्याने तो पहिल्यांदा 200 धावा पार केल्या. राजेश पिंपले लाल्या आपण इकडे यायचं आहे. राजेश पिंपले आपण यायचं आहे असोसिएशनचे अध्यक्ष. तर कर्णधार आपण राहावं तिथे तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत आलेलं आहे.
जो काही योग्य निर्णय असेल तो मित्रांनो घ्यायचा आहे, जेणेकरून या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू अथवा कोणताही संघ इथून नाराज होईल अशी आपल्याला कामगिरी, अशी वर्तणूक आपल्याला करायची नाही. मित्रांनो लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्याच्यामुळे थोडंसं विचार करून तर या ठिकाणी नागोठणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण जर पाहायला झालं तर या ठिकाणी जो 12वा प्रतिनिधी आहे त्यानेच या ठिकाणी जर पाणी वगैरे घेऊन यायचं असेल तर तो 12वा प्रतिनिधी या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि त्याच्यामुळे तसं घडल्या नसल्यामुळे या ठिकाणी भावार्थ एंटरप्राइजेस आणि जे एंटरप्राइजेस या संघाला सध्या 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येत आहे. तर पंच आपला सामना चालू करून घ्या. तर धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 2 धावांची पेनल्टी घेऊन आपण या ठिकाणी धावसंख्या पाहतोय 53. आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर भूषण. स्लॉग ओव्हर ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हनामारीचं षटक म्हटलं जातं, ज्या षटकामध्ये फलंदाज प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यासाठी तयार असतात, ते षटक घेऊन आपण पाहतोय. अर्थात काठेरी मुकुट आपल्या डोक्यावर ठेवून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज भूषण. भूषण भोसले आपण पाहतोय. थोडंसं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते. अंतिम षटक 6 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. किशोरजी म्हात्रे, आपल्याला या ठिकाणी आमची विनंती आहे की आपण पॅनलमध्ये यावं, या ठिकाणी स्थानापन्न व्हावं.
फलकावर या ठिकाणी पाहतोय 53 आणि शेवटचं षटक असणार आहे. गोलंदाज जो आहे तो गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय भूषण भोसले. मात्र शेवटचं षटक असणार आहे 53 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय आणि नक्कीच हाणामारीचे षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दानिश आणि प्रतीकला या ठिकाणी मैदानावर आपण पाहतोय. सर्वत्र क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी पाहणी झालेली आहे. भूषण भोसले याच्यामध्ये आहे हातामध्ये चेंडू. मला वाटतं या ठिकाणी कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा केलेला हा पहिला चेंडू मात्र यावेळेला भरकटतोय आणि हा भरकटलेला चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपामध्ये आणि मात्र या षटकाची सुरुवात मात्र अतिशय खराब रीतीने या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. एक दडपण विकेट हॅट्रिक साठी प्रतीक लाड करून या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भूषणला प्रतीक लाड याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला मात्र चेंडूची कडा घेतले. यावेळेला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धर्मेंद्र आहे आणि एखाद्या चित्रपटामध्ये जसा धर्मेंद्र ज्याला हिमॅन म्हटलं जातं तसा हा धर्मेंद्र खडकाली संघाचा या ठिकाणी झेप घेतोय आणि त्या ठिकाणी चेंडू पकडतोय. मात्र या चेंडूवर एक धाव मात्र तो रोखू शकलेला नाही. चांगला कमबॅक करताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. गुडलेंच्या पाठीमागे टाकलेला हा चेंडू एक चांगली उंची दिलेला चेंडू होता. चेतन पुन्हा एकदा त्याच्याशी नक्कीच बातचीत करणार आहे कारण अशा स्वरूपाचे जर चेंडू पडले आणि कदाचित जर वेगामध्ये थोडासा जर बदल झाला की नाही तर मात्र याचा फायदा नक्कीच हा प्रतीक पाटील सारखा फलंदाज जो आहे तो नक्कीच घेण्याचा संभव आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कुठले चांगले चेंडू टाकावेत याचा नक्कीच मार्मिक सल्ला यावेळेला चेतन म्हात्रे कर्णधार म्हणून या ठिकाणी तो बोलला असेल. पाहूया त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला काय मिळते. परंतु मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचलेली आहे. डबल पंजा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा मात्र यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रहाराला मात्र आजची पात या ठिकाणी दाद दिलेली नाही गोलंदाजांनी. मात्र चेंडू अचूक दर्जाचा या ठिकाणी चेंडू टाकला. उत्तम दर्जाचा चेंडू या ठिकाणी टाकला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. ऑफस्टंपच्या बाहेर थोडंसं सेफर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु मात्र यावेळेला बॅट आणि चेंडू याचा कोणताही संपर्क यावेळेला आपल्याला जाणवत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा यावेळेला बदल केला जातोय. जो डीप स्क्वेअर लेगला खेळाडू होता त्याला मात्र सर्कलमध्ये घेतला जातोय आणि यावेळेला मात्र मिड ऑफचा खेळाडू या ठिकाणी डीपला घेतला जातोय. मात्र यावेळेला घडाघाती प्रहार केला जातो. चेंडू सीमा पार होतोय का? वाकड्या तिकड्या बाबलीला हिरवा हिरवा पाला लांब लांब मारे सिंगम या ठिकाणी मात्र दमदार खेळी करतोय. दमदार फलंदाज या ठिकाणी प्रतीक पाटील कर्णधार SK11 संघ. धाव संख्या मात्र झेप घेते उडी घेते 6 धावांनी पुढे सरकते. धाव संख्या 61. या वेळेला मात्र जोरदार प्रहार केला. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक जो आहे तो मात्र जनार्दन बडे. जनार्दन बडेचा जर फिटनेस या ठिकाणी पाहायला गेलं तरी मात्र फिटनेसच्या बाबतीत थोडासा कमी पडला. अन्यथा या ठिकाणी एखादा खेळाडू चेंडूवर पोहोचला असता. मात्र मिळतात 2 धावा आणि 2 धावांनी मात्र झेप होते 63 धावांपर्यंत. या ठिकाणी अजूनही काही चेंडू येणं शिल्लक आहे. मात्र प्रतीक पाटील सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम या भूषणनं आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. एक षटकार जरूर गेलेला आहे परंतु मात्र थांबवलेला आहे. विकेट किपिंग मध्ये थोडासा बदल केलेला आहे. प्रवीण आंबडोसकर विकेट किपिंगच्या जागेवर. वा 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 क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नक्कीच या वेळेला थोडंसं गचार क्षेत्ररक्षण होते. मात्र एक धावेची भर अजूनही पडते. स्ट्राईक पुन्हा एकदा या ठिकाणी प्रतीक करत जाते. नाराज असेल कर्णधार, नाराज असेल गोलंदाज, नाराज असेल या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक. नक्कीच आपली कामगिरी चांगली झाली नाही. आपल्या कामगिरी म्हणून मात्र या ठिकाणी आपल्या एका धावेची शिक्षा आपल्याला संघाला मिळते याची जाणीव नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला झाली असेल. क्षेत्ररक्षक जर त्याचा दर्जा पाहायला गेला तर अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळाडू आहे. नक्कीच जय भवानी निडी संघाला बिलॉंग करणारा हा क्षेत्ररक्षक होता. एक उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो लवेश मडवी. मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक चुकीचं होते. धाव संख्या 2 नी पुढे सरकते. धाव संख्या होते 65. माझे स्कोर रिपोर्टर या ठिकाणी मंदार पाटील खेळवतात. पुढील चेंडू यावेळेला मात्र भरकटतोय. दिशा भटकली, शिक्षा प्राप्त झाली. चुकीला माफी नाही. या ठिकाणी पाहतोय आपण
थोडासा मात्र यावेळेला स्वतःवरचा संयम बिघडलेला. शेवटचं षटक दडपण त्याच्यावर आहे का? शेवटचं षटक टेन्शन त्याने घेतलेलं आहे का? प्रतीक पाटील समोर उभा आहे, याचा त्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे का? याचं मात्र या ठिकाणी आपल्याला थोडंसं दृष्टिकोन दिसतोय आणि हा दृष्टिकोन तो बदलतोय का? पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कडे हा भूषण. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा हवेत खेळला चेंडू, चाला सीमा रेषा पार, तारामंडल फरार. चेंडू होतो या ठिकाणी आपण कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात जर पाहिला, नागोठणा क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2025 चा हायेस्ट स्कोर आता मात्र बोर्डवर लागला जातोय. जवळजवळ तब्बल 72 धावा मात्र या स्कोर बोर्डवर लागला जातोय आणि 73 धावांचा पाठलाग. तर निश्चितच मी विनंती करतोय विधी एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आणि मातोश्री 11 संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी याच्या टॉस का बॉस मध्ये तिथे आपल्याला प्रमोदजी चोगले जोडले जातील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो राहुल की 3 षटकामध्ये धावसंख्या जर पाहायची होती तर मला वाटतं 38 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि 3 षटकानंतर म्हणजे 2 या शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा झालेल्या आहेत त्या धावा बघा किती गेल्या की जवळजवळ 70 पार झाली. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 34 धावांची लूट या 2 षटकांमध्ये सुद्धा झाली. शेवटच्या षटकावर थांबून राहिलं तर मगाशी आपण म्हटलं की चेतनच्या षटकावर आपण पाहिलं डिफेन्स पद्धतीने खेळताना की चेतनचे षटक त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळलं. म्हणजे येणाऱ्या वादळाची ती एक मोठी चाऊल होती. येणारं वादळ काय घेऊन येणार आहे ते वादळ मात्र घोंगावलं, ते मात्र भूषण भोसलेच्या भोवती. आणि भूषण भोसलेच्या या षटकामध्ये बऱ्याचशा धावा लुटल्या गेलेल्या आहेत. जर आपण पाहायचं झालं तर यानंतर विधी एंटरप्राइजेस आणि या ठिकाणी मातोश्री 11 या संघांमध्ये या ठिकाणी लढत होणार आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि आपण यायचं आहे टॉस का बॉस मध्ये. कॉमेंट्रीचा भार या ठिकाणी सांभाळतील पोकले सर आणि आपण जातोय त्या ठिकाणी टॉस का बॉस साठी. आपण पाहतो या अत्यंत महत्वाचा हा सामना 72 धावा बनविल्या, 73 धावांचं एक मोठं आव्हान म्हणावं लागेल. अर्थातच आपण पाहायला गेलं तर आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हा सर्वात मोठं असं आव्हान इथे उभं केलं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 69 धावा बनवल्या होत्या, 70 धावांचं आव्हान दिलं होतं. आज मात्र आपण पाहिलं तर प्रतीक पाटील इथे मात्र आज आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 30 चेंडू असणार आहेत आणि तब्बल 73 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय येणारा संघ फलंदाजीसाठी आपण असेल जय आणि भावार्थ एंटरप्राइजेस या संघाला निश्चितपणे या संघाकडे देखील मजबूत फलंदाजी असलेला संघ म्हणून पाहिला जातो. आपण पाहतोय अर्थात नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. एका साईडला असेल यश पारांगे, एका साईडला असेल आशिष ताडकर. दोन्ही फलंदाज या प्रीमियर लीग मध्ये तुफान फॉर्म मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्ट इथे मात्र कुणाला तरी इथे यशाची चव टाकायला भेटेल आणि कोणाच्या पदरी तरी इथे मात्र निराश येईल. अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी प्रत्येक जण इथे आतुरलेला आहे. तर आपण जातोय टॉस का बॉस या ठिकाणी. आपण पाहतोय 2 कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. एक मातोश्री 11 संघाचा कर्णधार आहे यश पारांगे आणि विधी एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार या ठिकाणी आहे आशिष ताडकर. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होते. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी कोण जिंकते ते पाहायचं आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागते विधी एंटरप्राइजेस संघाकडून. तर आशिष नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर निर्णय काय असणार आहे तुझा? फिल्डिंगचा निर्णय आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर आता आपण जो सामना पाहतो तिथे 70 धावा झालेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला तो टार्गेट आवाक्यात आहे का? 70 ठीक आहे, चेस करू शकतो आम्ही.
तर या वेळेला प्रथम तुमची नजर म्हणजे फलंदाजीला ज्या वेळेला एसके मातोश्री 11 संघाचे फलंदाज या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेला प्रथमतः तुमची नजर कोणाकडे असणार आहे, कुठली विकेट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कुठले खेळाडू तुमच्यासाठी जास्त घातक आहे? नेहमीच यशकडे आमचं जास्त लक्ष असेल. तर यशची विकेट ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गोलंदाजीची धुरा गोलंदाजीची मदार कोणाच्या खांद्यावर जास्त असणार आहे आणि कुठला गोलंदाज तुझ्याकडे असा आहे की तो विकेट या ठिकाणी यश सारख्या खेळाडूची मिळवू शकतो? सर्वच गोलंदाज सध्या चांगले परफॉर्मन्स करत आहेत, प्रतीक जास्त करून. नक्कीच धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय मातोश्री 11 हा संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर यश फलंदाजीची बारी तुमच्याकडे आलेली आहे. तर साधारणपणे या ठिकाणी जे विधी एंटरप्राइजेस जे गोलंदाज आहेत ते चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि तुझे चांगले फलंदाज सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, पण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. तर साधारणपणे तुझ्याकडे जे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुझी किती खात्री आहे की ते तुम्हाला एक चांगला हवाचा टार्गेट मिळवून देऊ शकतील? हो नक्कीच. तुषारदा असेल, आर्यन असेल, नीरज असेल यांच्यावर मर्यादा असेल चांगलं खेळण्याचा. आणि तुझ्याबद्दल काही सांगायचंच नाही आम्हाला. तर यावेळेला गोलंदाज त्यांच्याकडे शादाब सारखा गोलंदाज आहे, प्रतीक सारखा गोलंदाज आहे, आशिष सारखा गोलंदाज आहे. या चांगल्या गोलंदाजाची तुला सामना करायचा आहे. तर काय रणनीती असेल की कोणावर आक्रमण करायचं आहे आणि कोणाला संयम बाळगायचा आहे? त्यांचे सर्वच गोलंदाज चांगले आहेत आणि आमचे बॅट्समन सुद्धा चांगले आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. घरचं मैदान आहे आणि खऱ्या अर्थाने या मैदानावर तुला चांगला अनुभव आहे. तर या मैदानाचा तुझ्यासाठी किती लाभ होऊ शकतो? हो नक्कीच. दररोजचा प्रॅक्टिसचा ग्राउंड आहे आणि माहिती आहे कुठल्या यांनी जास्त स्कोर होईल आणि कुठल्या यांनी नाही होणार, तर आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त स्कोर करण्याचा. थँक्यू. दोघांनाही आमच्या शुभेच्छा असतील आणि दोघांनाही चांगली कामगिरी करण्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. चला तर आपण पुन्हा एकदा पोकले सरांकडे जाऊया. धन्यवाद प्रमोद सर. आपण पाहतोय जिथे 73 धावांचं आव्हान असताना जशी सुरुवात पाहिजे होती ना तशी सुरुवात मिळत नाही आपण पाहतोय. तर प्रवीण अमडोस्कर इथे मात्र मोठा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा फटका प्रयत्न केला, मात्र आपण पाहिला तर सीमारेषेच्या नजीक एक अप्रतिम झेल पकडला गेला आणि प्रवीणच्या खिलीचा मात्र इथे अंत होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली गेली नाहीये, मात्र त्या बदल्यात निश्चितपणे एक फलंदाज मात्र आपण माघारी गेलेला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज फैज चोगले येतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक ज्याने पेश केली त्या खेळीच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक ज्याने कमावलं होतं तिथे मात्र तो फलंदाज इन ॲट 3 नंबर पोझिशनला आपण येतोय. वन डाऊन साठी आलेला फलंदाज त्याला नक्कीच डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि अटॅकिंग क्रिकेट ह्या दोनही गोष्टी येणं खूप साऱ्या गरजेच्या असतात. गोलंदाजी ट्रॅकवर निशांत बडे इथे मात्र सुंदर गोलंदाजी. इथे आडव्या बॅटने केला गेला चेंडू आपण पाहतोय तिथे असलेले क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड केले जाईल आणि एकाच धावेवर संतुष्ट समाधानी व्हावं लागेल. हार्दिकला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय तिथे 3 चेंडू आणि 1 धाव 1 गड्याच्या मोबदल्यात. जशी सुरुवात पाहिजे ना तशी सुरुवात निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाली, मात्र जशी सुरुवात फलंदाजी करणाऱ्या जय फवार्त एंटरप्राइजेस संघाला पाहिजे ना ती सुरुवात मात्र कुठेतरी रखडलेली आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील 4था चेंडू घेऊन येईल निशांत बडे आणि आपण पाहतोय संघाचा संघनायक चेतन मात्र स्ट्राइक एंडला या षटकातील पहिला चेंडू फेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन मात्र आज खऱ्या अर्थाने आपल्या नावाला, आपल्या लौकिकाला, आपल्या अस्मितेला जागवणारी फलंदाजी ते तुला मैदानामध्ये करावी लागेल. संघाच्या संघ मालकांनी जो विश्वास दाखवला ना तो सार्थक करायचा असेल. इथे आपण पाहतोय निश्चितपणे आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. हा सलगचा 4था चेंडू मात्र अप्रतिम फेकला गेला. संघर्ष करतोय तिथे संघाचा संघनायक चेतन मात्र अगदी चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, मात्र लेंथ पर्यंत काही पोहोचता आलं नाही. चेंडू क्रमांक 4 आपण पाहतोय निर्धाव जातोय. 4 चेंडू आणि फक्त 1 धाव आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. कमबॅक करायचं असेल ना तर इथे मात्र धावांचा वणवा हा पेटवावा लागेल. गतिमान अवस्था प्राप्त. इथे मात्र जोरदार अपील गेले. पंच नक्की सांगतात की चेंडू हा लेग स्टंपच्या बाहेर आहे. निश्चितपणे जीवनदान मिळतंय, संधी मिळाली. या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. एव्हरीथिंग पॉसिबल इन दिस वर्ल्ड. अशक्य असं या जगामध्ये काही नसतं, मात्र अशक्यला शक्य कसं करायचं हे मात्र पूर्णपणे तुमच्यावर असतं. ते ताकद तुमच्या मनगटामध्ये असते, तिचा वापर कधी आणि कसा करायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. 5 चेंडू फक्त धाव 1 आपल्याला पाहायला मिळते. इथे पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलाय जय फवार्त एंटरप्राइजेस संघ. हा देखील चेंडू आपण पाहिला तर डिफेन्सिव्ह क्रिकेट अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा
आपण पाहतोय अगदी उत्सुकता सटीकता प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर अगदी वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या धाटणीचा फेकला गेला तो निशांत बडे या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात धाव फलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव आलो तर निश्चितच आपण पाहतोय सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल आपल्याला रंगतदार स्थितीत पाहायला मिळाले आपण कालपासून विचार करत होतो पोकले दादा की 70 धावांचा टार्गेट कंप्लीट झाला नाही पण आता मात्र 70च्या पलीकडे गेलाय मोठी स्कोर हाय स्कोर करताना पहिला षटक मात्र चांगला हाताळलाय तो निशांत बडेनं आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे कुंफू पांड्या हार्दिक पारांगे आज सुरेख गोलंदाजी करतोय अप्रतिम व्हाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र मार्गस्थ होतोय जोवर चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये येतोय बिंदी गेन डॉट चेंडूची सांगता होते अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मात्र फैज चोगळे काहीतरी अडचणीत दिसतोय पण फैज चोगळे खरोखर अप्रतिम दर्जाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे यंदाचा मोसम त्याने गाजवलाय एक धाव तर सहजरित्या दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न केले जातील आणि सहजरित्या 2 धावा मिळवल्या जातात अतिशय सुरेख फलंदाजी केली जाते फैजच्या माध्यमातून धावसंख्या 2 नी वाढली धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावा निशांतनं काय गोलंदाजी केली होती अफलातून गोलंदाजी केली होती एकच धावांचं षटक हाताळलं होतं अप्रतिम असं म्हणतात ना मित्रांनो तर निश्चितच एकच धावेवर समाधान मानावं लागेल निशांतसाठी असंच म्हणायला लागेल आपकी किस्मत आपको मौका देगी मगर आपकी मेहनत सबको चौका देगी आणि खरोखर मेहनत चौका देने वाले खरोखर एक षटक हाताळलं आणि एकच धाव दिली तर अतिशय सुरेख आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचं काम मात्र केलंय पण जोपर्यंत सर्वांचा आवडता फेवरेट प्लेयर माझा तर आहेच सर्वांचा असेल तलवारच्या नावाने त्याची बॅट मात्र तलवार सारखी फिरली जाते आणि चेतन म्हात्रे त्याला संबोधलं जातं रिव्हर्स अटेम्प्ट केलाय दुधारी तलवारीचा उपयोग केलाय चौकार चाललाय फटक्यात होता वजन धावा मिळतील सॉरी ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर टांगे पलटी घोडे पर कमॉन डीजे दमदार क्रिकेट खेळाडू ज्यांना आपल्या नावाचा डंका या रायगड जिल्ह्यात नवे तर अख्खे अलिबाग तालुका असो कोणताही तालुका ज्यांच्या नावानं अजून जयघोष होतो असे आमचे सर्वांचे हाय अँड हँडसम वय कितीही होऊ द्या हो आणि किती चांगले खेळाडू येऊ द्या पण द्वारकानाथ भोय आपण कम ऑन द स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे द्वारकानाथ भोय यांनी यायचं आहे आपलं यथोचित स्वागत केलं जाईल आले किती गेले किती संपला भरारा द्वारकानाथ भोयचा अजूनही दरारा तर द्वारकानाथची भोय आमचे सर्वांचे लाडके परममित्र असणारे आमचे द्वारकानाथची भोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या वेळेला मात्र त्यांनी या नागोठणा प्रीमियर लीग मध्ये स्वतःला थोडंसं लांब ठेवलं परंतु मात्र चाहते अजूनही त्यांची या ठिकाणी आठवण काढतात की द्वारकानाथ का दिसत नाहीये द्वारकानाथ का दिसत नाहीये द्वारकाधीश काय कुठे तर हा द्वारकाधीश मात्र या वेळेला बाजूला लपला पण या वेळेला मात्र त्याचं प्रेम या ठिकाणी त्याला घेऊन आलेला आहे नागोठणा असोसिएशन क्रिकेट असं म्हटलं जातं ना की कितीतरी खेळाडू येऊन जातात पण द्वारकानाथ भोय सारखा एखादा हुकमी एक्का आज बरेच जणांनी विचारलं द्वारकानाथ कोणत्या टीम मध्ये आहे भाऊनी सुद्धा विचारला पोकले भाऊंनी की द्वारकानाथ भाऊ का खेळत नाहीये तर आले किती गेले किती संपून गेला भरारा
आले किती गेले किती संपून गेला भरारा, संपणार नाही आणि संपणार देखील नाही. द्वारकानाथ भाऊचा दरारा याचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी सोपानदादा जांभेकर यांना विनंती करेन. एक उत्कृष्ट असा खेळाडू, गुणी खेळाडू याचा गुणगौरव करण्यासाठी मी विनंती करतोय. मायाची उपदार शाळ सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा आपल्या लाडक्या खेळाडूच्या. लाडक्या प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या सामन्याची गोड आठवण तर घेऊन जातोय कॉम्बो बॉक्स मध्ये. पोकळे सर जॉईंट होतील. हॅलो हॅलो, आपण पाहतोय निश्चितपणे ऑल टाइम फेवरेट अर्थातच द्वारकानाथ भोई यांचं शुभ आगमन झालं आणि आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. निश्चितपणे जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली तशाच पद्धतीचा अजून देखील खेळ त्यांच्या माध्यमातून, मग मोठी स्पर्धा असेल ना तर मोठे खेळाडू असतात ना त्यासाठी खेळी आपली राखून ठेवतात. अनेक वेळा आपण पाहिली तर नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये त्यांच्या खेळीचा बोलबाला, अनेक वेळा आपल्या खेळीचा डंका पिटवताना द्वारकानाथ भोई यांना आपण पाहिलं. आज देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचं शुभ आगमन झाले. पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेचा आणि या मोठ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावर. आता येणारं षटक महत्वाचं षटक अर्थातच 50-50 ओव्हर. 9+ धावा झाल्या तर 5 धावा बोनस स्वरूपाच्या जय भावार्थ एंटरप्राइजेस या संघाला दिल्या जातील. पण जर का त्या संघाने जर का 10 पेक्षा कमी धावा बनवल्या तर 5 धावा आहेत, त्यातून देखील 5 धावा मायनस केल्या जातील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये प्रणय स्वतःच पहिलं संघातर्फे 3रं षटक. आव्हान दिले गेले तब्बल 73. तशी सुरुवात पाहिजे. खराब आपण पाहतोय चेंडू आणि तिथं मात्र खरपूस समाचार निश्चितपणे आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. तो चेतन फात्रे ऑन अ फायर. कमॉन डिझाय. इथे मात्र जर सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला दमखम दाखवावा लागेल. इथून मात्र सुरुवात केली गेली. रणशिंग फुंकले गेले ते चेतन म्हात्रे याच्या बॅट मधून येणाऱ्या या षटकाराने प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र सुंदर चेंडू कमबॅक करणारा हा चेंडू थोडासा संघर्ष स्ट्रगल करायला लावला तो चेतन म्हात्रे. दमखम दाखवावा लागेल मित्रांनो. चांगलं काम करायला दम लागतो. चांगलं काम करायला दम असावा सुद्धा लागतो. आपल्या स्वतःमध्ये दम असणं सगळ्यात चांगलं आणि आपल्या स्वतःला दम लागणं सगळ्यात वाईट. 22 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 3ऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर. इथे मात्र आपण पाहिला तर थोडं पिच झाल्यानंतर थोडासा आउट स्विंग प्रकारचा लेग स्पिन चेंडू आपण पाहिला. मात्र चेंडूला विहिरीचं ओळखलं तशा पद्धतीचा फटका केला गेला. चेंडू जातोय सीमारेषा पर. येतोय दर्जेदार चौकार. पाहतो इथे मात्र आपण पाहिलं तर प्रणयच्या अगेन्स्ट इथे आक्रमक रूप धारण केलंय चेतन म्हात्रे याने. इथे मात्र दर्जेदार फटका. घुमू दे साऱ्या असं म्हणतात ललकार. येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार. वर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर चेतन म्हात्रेने षटकार लगावला. तदनंतर स्ट्राइक रोटेट केली. तदनंतर आलेला स्ट्राइकला आपण पाहिलं फैज सोगले ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक आपण पाहिला तर वाऱ्याशी वार्तालाप करणारा हा फटका तब्बल 6 धावा देऊन गेला. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावर.
या षटकामध्ये अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. इथे मात्र आता दोनही फलंदाज अगदी आपल्याला अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडलेले पाहायला मिळतात. अजून एक लाजवाब लॉंग अँड स्ट्रॉंग स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा पार. थँक्यू डीजे. सुपांची जांभेकर या संघाच्या ऑनर्स प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेला आहे. जे षटकार झालेले आहेत तेवढ्या षटकारांसाठी 200 रुपये पारितोषिक. यावेळेला मात्र हॅट्रिक होते. हॅट्रिक षटकारांची या ठिकाणी मात्र पाहतोय लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार. त्यामध्ये 50-50 ओव्हर होतं. त्यामुळे अजून 5 धावा इथे एक्स्ट्रा स्वरूपाच्या जोडल्या जातील. तब्बल धावा आपण पाहतो 49 धावा धावफलकावर. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. जे आपण पाहिलं मागच्या इनिंगमध्ये 2 षटक महागडे ठरले. इथे मात्र आपण पाहिलं 3रं षटक. हा पूर्णपणे या सामन्याला कलाटणी देणारं हे षटक आपण पाहतो प्रमोद दादा. निश्चितपणे अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज. काल देखील आपण पाहिली फैज सोगले या फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक पेश केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय झेरॉक्स कॉपी जणू की कार्बन कॉपी आपल्याला इथे या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. इथे देखील हॅट्रिक पेश केली. सर तुम्हाला सांगू का, हा जो फलंदाज आहे हा एवढा गुणी फलंदाज आहे. मी मगाशी पण म्हटलं गोलंदाजी मार करत असताना, पण हा फलंदाज जर ऑप्शन मध्ये पाहायला गेलं की नाही तर अनसोल्ड झाला होता. आणि खऱ्या अर्थानं आज त्याची किंमत काय आहे हे प्रत्येकाला कळाली आहे. निश्चितपणे त्याने त्याचा राग दाखवलाय. माझ्याकडे टॅलेंट आहे, माझ्याकडे गुणवत्ता आहेत, अशा पद्धती क्षमता असून मला निवडलं का नाही गेलं याचं रोख जिवंत उदाहरण आपण पाहत देतोय. तो सचिन तेंडुलकरवर ज्यावेळेला टीका व्हायची तेव्हा त्या टीकेचं उत्तर तो द्यायचा बॅट मधून. तो कधी शब्दाने सांगायचा नाही. आज मात्र खरोखर संपूर्ण क्रिकेट असोसिएशनला या फैज सोगलेनं आपल्या बॅट मधून उत्तर दिलेलं आहे. आणि खरोखर सॅल्यूट आहे या फलंदाजीला. कॉंग्रॅच्युलेशन फैज. सगळ्यांनी टाळ्या वाजवा या फलंदाजासाठी. कारण कोण हारो किंवा कोण जितो, विजय हा नेहमी क्रिकेटचाच होत असतो. आणि ज्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं त्या खेळाडूचा नक्कीच बोलबाला होत असतो. तर नक्कीच फैज सोगलेसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. ना दिन देखता है ना रात देखता है, ना दिन देखता है ना रात देखता है. ये बल्लेबाज ऐसा है जो टीम की सिर्फ जरूरत देखता है. नाम तो सुना ही होगा, नाम है फैज सोगले. धावा आहेत 72 पण मी आहे बहादर. त्या धावा मी मारणार आहे असा इरादा या वेळेला दाखवतोय तो मात्र या ठिकाणी फैज सोगले. क्या बात है. मात्र या वेळेला विचार करावा लागणार, विचार केलेला आहे. 1 मिनिट प्रमोद दादा तुम्हाला अडवतोय. आता समीकरण येऊन बनलंय 12 चेंडू 24 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जिथे 12 चेंडू मध्ये 25 धावा असताना यश पारांगे सारखा फलंदाज असताना प्रतीक पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला. त्याची पुनरावृत्ती इथे होणार का, त्याची प्रचिती त्याची अनुभूती या आपल्या षटकामध्ये दाखवणार का. जेव्हा आपण क्रिकेट सामने पाहतो की नाही त्यावेळेला मग 20-20चा क्रिकेट असो किंवा 50-50चा क्रिकेट असो, नेहमीच 50 षटकांपेक्षा 49वा षटक महत्वाचा आहे आणि 19 षटकांपेक्षा 20 षटकांपेक्षा 19वा षटक महत्वाचा आहे. इतर हा 4था षटक नक्कीच महत्वाचा असणार आहे. या वेळेला मात्र नक्कीच एक संधी होती, नक्कीच एक संधी उपलब्ध करून दिली होती. नक्कीच प्रमोद दादा तुम्ही म्हटलं जर 20-20 मॅच असेल तर 19 ओव्हर हे महत्वाचं असतं. किती महत्वाचं असतं ते भुवनेश्वर कुमारला जाऊन विचारा. कारण 2 ते 3 मॅच त्याच्या 19व्या षटकामध्ये बऱ्याच धावा गेल्या आणि त्याचं करिअर तिथे मात्र समाप्त झाले आपण पाहिलं. नक्कीच आपण या ठिकाणी सुद्धा पाहतोय
की क्रिकेट हा नक्की बोलतो की नाही की राजकारण असो समाजकारण असेल नक्की वातावरण असेल सरडा असेल सगळे रंग बदलतो पण सगळ्यात रंग बदलणारा जर आपण कोणाला पाहिलं असेल ना हा क्रिकेट आहे की याच्यामध्ये कधी काय होईल होत्याचं नव्हतं राईचा पर्वत कधी काही होऊ शकतं राजाचा रंग रंगाचा राज्य होताना आपण अनेक वेळा पाहिलंय अशा स्पर्धा अनेक स्पर्धा देखील पाहिल्यात मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं जे फलंदाज गोलंदाज तुटून पडले होते त्यांना इथे मात्र संघर्ष करायला होतोय तो प्रतीक पाटील मागच्या सामन्यामध्ये मी म्हटलं फक्त 6 धावा कसं केल्या तशीच गोलंदाजी किंबहुना तिथूनच सुरुवात केली की काय असा प्रश्न पडलाय नक्कीच यावेळेला प्रतीक पाटील आपल्या माइंडचा वापर करताना देतो बुद्धिमत्तेचा वापर करताना दिसतोय की जास्तीत जास्त चेतनला त्या ठिकाणी थोडंसं स्विंगवर खेळायचं आहे आउट स्विंग टाकायचे चेंडू त्याला आणि त्याला लांब ठेवायचा ऑफस्टंपच्या बाजूने यावेळेला मात्र त्याचा फायदा उठवतो झेल चालला हवेत आणि हा षटकार क्या बात है मात्र जसं पिलातून एखादी तर ते हिंदीमध्ये म्हणतात की नाही कि घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली थोडी टेढ़ी करनी चाहिए इतर बॅट केली वाकडी आणि रिव्हर्स स्वीपचा वापर यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे झेल होतोय का मात्र यावेळेला गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नीरज पारांगे त्या ठिकाणी आहे आणि नीरज पारांगे मात्र संधी चूक तुम्हाला या सामन्यातून बाहेर घेऊन जाईल एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाईल आणि एक चूक तुम्हाला या संपूर्ण स्वप्नापासून दूर घेऊन जाईल हा यावेळेला जर आपण पाहतोय ज्या वेळेला नीरजला पाहतो की नाही तर मी त्याचं थोडंसं पाठिंबा देईन त्याला कारण त्याला असं वाटलं की जर मला विकेट मिळाली तर ती जास्त फायद्याची ठरेल कारण ह्या धावा गेले तर 4 जातील पण चेतन जर इथून बाहेर झाला तर मला संधी उपलब्ध होईल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असावा मात्र अपयश आलं यावेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी खेळला जातोय निशांत आहे त्या ठिकाणी नक्की चांगलं क्षेत्ररक्षण घडवलं जातंय आणि एक धाव या ठिकाणी मात्र घेतली जाते यावेळेला स्ट्राइक रोटेटचा प्रश्न काही नाहीये कारण दोघांमध्ये काय खमखम आहे दमखम आहे तो त्यांनी दोघांनी दाखवून दिलेला आहे स्ट्राइकला कोणी असू दे त्याचा फार मोठा जास्त त्यांच्यावर प्रेशर असणार नाहीये मात्र यावेळेला ती गरज आहे ती धावांची लयलूट करण्याची आणि आज खऱ्या अर्थाने ती होताना दिसते प्रत्येक यावेळेला मात्र संघर्ष करताना दिसतोय एक षटकार गेला एक चौकार गेला तरी सुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न तो करतोय शेवटपर्यंत हार मानायची नाही जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही नक्कीच प्रमोद दादा इकडे वीर तिकडे आग असं म्हणतात ना आसमान से गिर्यावर खजूर में अटके कोणताही फलंदाज असतो तो मोठे फटके ते सातत्याने खेळतोय हे दोघांनीही दाखवून दिले पंचांचा निर्णय येतो प्रमोद दादा तुम्हाला सांगू ना पंच आणि खेळाडूंचं नातं म्हणजे सासू आणि सुनेचं नातं त्यांचं कधीच पटत नाही त्यांना किती गोड ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांच्यामध्ये वाद होणारच हो गोष्ट खरी आहे पण अजून आपल्याला यातला शोध लागलेला नाही की यातली सासू कोण आणि सून कोण तर या ठिकाणी आपण पाहतो प्रतीकला फैज सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते यावेळेला मात्र त्या ठिकाणी पंचांचा इशारा कोणता आलेला नाही मात्र यावेळेला सेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता थोडासा फैज नाराज होते परंतु यावेळेला मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे कारण आपण जर पाहायचं झालं तर तुझी खेळण्याची जी जागा आहे ती जागा मात्र तू बदलली पूर्णपणे ऑफस्टंपच्या दिशेने खेळण्यासाठी आला आणि खऱ्या अर्थाने पंचांचा डिसिजन अगदी योग्य आहे असं या ठिकाणी तरी प्रत्यक्षदर्शनी वाटते मात्र नक्कीच यावेळेला नाराज असेल फैज की या चेंडूवर एकतर बॅट लागायला पाहिजे होती किंवा हा चेंडू वाईट भेटायला पाहिजे होता परंतु प्रत्येक वेळेला मनासारखी गोष्ट ही घडत नसते निश्चितपणे प्रमोद दादा मी काल पण म्हटलं सकाळी पण म्हटलं जे आपल्या मनात येईल ते मैदानात होईलच हे सांगता येत नाही 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे कारण शाळेत असताना आपल्याला प्रत्येकाला वाटायचं की शाळेत माझा पहिला क्रमांक यायला पाहिजे मग त्यासाठी शाळेमध्ये नियमित सराव आणि मैदानामध्ये उतरल्यावर नियमित क्रिकेटचा अभ्यास ह्या गोष्टी खूप साऱ्या गरजेच्या आहेत येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज आपण अजून इथे इथला प्रत्येक प्रेक्षक सांगू शकत नाही की कोणता संघ हा सामना जिंकेल नक्कीच कारण यावेळेला मात्र जर गोलंदाजी धुरा जर आपण पाहायला गेलो तर ओमकार ठमकेच्या खांद्यावर आहे ओमकार ठमके हा वणी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे पण एवढा मेहनती खेळाडू आहे की मला या खेळाडूचा नक्की नेहमी आदर असतो की झटणारे खेळाडू आहेत जे 100% देणारे खेळाडू आहेत 6 चेंडू आणि 12 धावा
तर या ठिकाणी आपण पाहतोय चेतनला आणि या ठिकाणी पाहतो आपण फैजला. तर त्याच्या समोर खेळाडू आहे तो मात्र आहे ओमकार ठमके. नक्कीच प्रमोद दादा, इथे स्वप्नात वाघ मारून जमणार नाही, त्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागेल, वाघाचं कालीज ठेवावं लागेल. इथे आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, प्रश्नाला द्यावं लागेल उत्तर, कन्फ्युजनला द्यावं लागेल सोल्युशन. सारं काही सस्पेन्स. काय घडणार, काय बिघडणार, कोण रोखणार, कोण ठोकणार, कोण हरणार आणि कोण जिंकणार. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. या वेळेला मात्र पंचांचा इशारा येणार आहे की हा चेंडू असणार आहे स्वेर. थोडासा सेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता चेतनने, परंतु मात्र चेंडूची जर दिशा पाहिली तर मला वाटतं बराच चेंडू ऑफस्टंपच्या बाजूने गेला आणि खऱ्या अर्थानं पूर्णपणे लाईन पार करून गेला. त्याच्यामुळे पंचांनी हा इशारा केला की हा चेंडू आहे स्वेर मार. तर आपण पाहतो या वेळेला 6 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. चेतनला जर थांबवायचा असेल तर चेतनची विकेट हाच त्यातला मुद्दा महत्वाचा आहे. चेतनला तुम्ही किती निर्धाव चेंडू टाकले तरी त्याचा उपयोग नाहीये आणि मी म्हटलं होतं की विकेट ही महत्वाची आहे. क्या बात आहे. आता मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. कहानी में पिक्चर बाकी है, दिल्ली अभी दूर है, पिक्चर अभी बाकी है. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. उत्तम दर्जाची धून या वेळेला मात्र प्रसंग बघून मात्र वाजवलेली आहे की आता मॅच जिंकून दाखवायची आहे. तो मात्र लवेश मडवे आलेला आहे, पण मात्र मॅच जिंकून कोण दाखवणार. या ठिकाणी ओमकार ठमके दाखवणार की लवेश मडवे दाखवणार की त्या ठिकाणी फैज सुगले. पण मात्र या वेळेला आपण पाहतोय की नाही मात्र किशोरजी मांडुसकर यांच्याकडून ओमकार ठमकेसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे ओमकार ठमके, कॉंग्रॅच्युलेशन. मात्र या वेळेला त्यांनी संधी उपलब्ध केलेली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक सामना संपल्यानंतर घेऊन जायचा ओमकारजी ठमके. किशोरजी मांडुसकर यांच्याकडून हे मात्र पारितोषिक आलेलं आहे. लवेश मडवी मैदानावर पाहतोय. चांगल्या गोलंदाजीकडे लक्ष असेल ते आपण पाहतोय निश्चितपणे. SK11 वेलशेट या संपूर्ण संघाचं आणि चांगल्या फलंदाजीकडे लक्ष असेल जय भावार्थ एंटरप्राइजेस या संघाचं आणि एक चांगल्या क्रिकेटकडे या संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष आहे. प्रेक्षक आहेत गर्दी म्हणून इथे आहे प्रेक्षकांची गर्दी. प्रेक्षक हा प्रत्येक स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. आपण पाहतोय हा जर सामना ओमकार ठमकेने जर जिंकून दिला तर या संघाचे ऑनर्स संतोषभाई कोहली यांच्याकडून ओमकारसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर ओमकार ठमकेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. हे बक्षीस नव्हे, हे पारितोषिक नव्हे, हे कॉन्फिडन्स, हे आत्मविश्वास वाढविण्याचं काम. 4 चेंडू 10 धावा महत्वाचा चेंडू असेल हा. इथे मात्र मोठा फटका. फैज सोगले ही मॅच फैज सोगलेने जिंकून दिली तर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1500 म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला 200 जांभेकर सरांकडून. आणि आपण पाहतोय सोपानजी जांभेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाठीमागून आवाज देऊ नका सर प्लीज, आम्ही विनंती करतोय. 3 चेंडू लक्ष आहे 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. अजूनही हा चेंडू निर्धाव आला तर कमबॅक करू शकतोय तो SK11 वेलशेत हा संघ. अजूनही सामना संपलेला नाही, कोणता संघ जिंकेल हे आम्ही देखील सांगू शकत नाही. 3 चेंडू 4 धावा हा चेंडू खूप सारा महत्वाचा. सुंदर चेंडू आपण पाहतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा नक्कीच होईल प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय चुकी घडते ती अर्थातच कोणाकडून ज्याच्याकडून कोणालाही अपेक्षा नव्हत्या त्या प्रतीक पाटील कडून इथे मात्र चुकी झाली आपण पाहतोय. जिथे मात्र 1 धाव होती त्यात एका धावेचं 2 धावांमध्ये रूपांतर करण्यात आलं. 2 चेंडू 2 धावा. मित्रांनो ऍज पर इंटरनॅशनल रूल
यू हाऊ टू कंपल्सरी चेस, या 2 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायच्या आहेत. इथे विकेट अथवा टॉसचा विचार केला जाणार नाही आहे. 2 चेंडू 2 धावा. अजूनही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतोय, मात्र त्याच्या समोर कडवं आव्हान आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असलेला गोलंदाज फैज इथे मात्र एखादी किल्ला लढविताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, सर्वांना विनंती असेल, मॅच संपल्यानंतर कोणी सेलिब्रेशन करायचं आतमध्ये येणार नाही आहे. जे करायचं असेल ते मैदानाच्या बाहेरच राहून करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 2 धावा. अजूनही मॅच संपलेले. अजूनही जर गोलंदाजांनी चमत्कारी गोलंदाजी केली किंबहुना एखादा चेंडू जर इथे निर्धाव आला, विकेट आला, तर पुन्हा या सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढू शकते. 2 चेंडू 2 धावा. इथे मात्र आपण पाहतोय जर तिथे क्षेत्ररक्षक असतात तर यदा मैदानात येऊ नका प्लीज, मैदानात येऊ नका. की आपण सेलिब्रेशन बाहेर करावं, आतमध्ये येऊ नका. आपल्याला त्याचा कामयाबा भोगतना पडेगा. तरी तुम्ही आतमध्ये आलात मित्रांनो, थोडस आपल्या मनावर सुद्धा संयम ठेवायला पाहिजे. आनंद साजरा करायला नक्कीच पाहिजे, परंतु मात्र ते मर्यादेमध्ये राहून. आपण जाऊया नक्कीच मॅन ऑफ द मॅच. अर्थातच राहुल दादा, प्रमोद दादा, एक सांगू तुम्हाला, 73 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. कुणाला वाटलं नव्हतं, स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की हा सामना फलंदाजी करणारा संघ जिंकेल. मात्र तिथे पाहिलं तर फैज आणि आपण पाहिलं तर चेतन मात्रे. वैयक्तिक 1200 रुपयाचं पारितोषिक फैज चुगले आणि 400 रुपयाचा प्राइज चेतन मात्रे. किशोरभाई मात्रे यांच्याकडून जर हा सामना जिंकून दिला तर फैज चोगलेसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक होतं. भाई आणा बघ, तिकडे नका देऊ, इकडे या. आम्हाला त्याचा इथं फोटो काढायचा आहे. आम्हाला कसं समजणार त्याला दिलेत म्हणून. आपण नक्कीच प्रमोद दादा नेहमी म्हणतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. आज पुन्हा एकदा त्याचं उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं, जिथे पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली असताना तदनंतरच्या आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये तब्बल 72 धावांची गरज असताना ते आव्हान सहजरित्या अगदी लिलयारित्या पार केलं गेलं. एक आता मैदानामध्ये आपण पाहतोय मातोश्री 11 विपक्ष आपण पाहतोय ओमकार ठमके. आपलं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. हे 500 रुपयाचं पारितोषिक आपण